नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते। आज या ठिकाणी दुधोंडी या ठिकाणी जो अत्याचार झाला एका छोट्याशा आपल्या बालिकेवरती, त्यासाठी न्याय मागण्यासाठी या ठिकाणी सुतार समाज असेल, पांचाळ समाज असेल, विश्वकर्मा समाज असेल, इतर ओबीसी समाज असेल, तसेच इतर सर्व जागरूक नागरिक व समाजसेवी संस्था या ठिकाणी आलेल्या आहेत। निश्चितच हा प्रकार अतिशय वेदनादायी आहे। आम्ही ऐकलं होतं की नसरापूरलाच ही घटना घडली, परंतु हे वादळ आता आपल्या उमऱ्यापर्यंत येऊन ठेपलेलं आहे। या वादळासाठी रोखण्यासाठी वेळीच आपल्यासारख्या सजग नागरिकांनी सज्ज झालं पाहिजे। असली नराधम वृत्ती ही आपण खोडून काढली पाहिजे। या ठिकाणी सर्व समाजाने निवेदन दिलेलं आहे की आरोपीला कठोरात कठोर नाही, फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। फास्ट ट्रॅकला हे जे केस आहे ती चालली पाहिजे। मला वाटतं याच्या व्यतिरिक्त आज आपल्याला खऱ्या अर्थानं जनजागृती करण्याची गरज आहे, कारण की आज बघतोय की आपल्या लेकीबाई सुरक्षित आहेत का, अशा स्वरूपाची नराधमी वृत्ती येते कुठून, ती वेळीच ठसली पाहिजे। गाव लेवलला सुद्धा मला वाईट वाटलं जेव्हा त्या समाजाची स्थिती गरीब असल्यामुळे, त्या पीडित कुटुंबाची स्थिती गरीब असल्यामुळे त्यांना कोणी सहकार्य केलं नाही। वास्तविक आपण सगळे गाव गाड्यामध्ये कुटुंबामध्ये राहणारे लोक आहोत, त्या गावाने याविरोधात उठाव करायला पाहिजे। पण दुधोंडी गाव शांत राहिलं ही शोकांतिका आहे, परंतु दुधोंडी गाव शांत राहिलं याचा अर्थ समाज जागृत आहे। आज सगळी समाजाची लोक या ठिकाणी आलेत, कोण कोल्हापूरहून आलं, कोण पुण्यावरून आलं, सातारा, सांगली, अगदी दुरून लोक आली, कारण की त्यांना माहीत आहे की या कुटुंबाला जर न्याय मिळवायचा असेल, न्याय द्यायचा असेल तर या कुटुंबाच्या पाठी खंबीरपणे भक्कमपणे उभं राहायला पाहिजे। इथून पुढे असा अत्याचार कुठल्याही लेकी बाळीवरती होऊ नये म्हणून आम्ही आज पुढाकारानं एक आक्रोश घेऊन, एक म्हणणं घेऊन मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलो आहे। मला वाटतं इथून पुढं आपण सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे। आम्ही सांगितलं आहे की नुसती फाशीची शिक्षा नाही, ते जे कुटुंब आहे किंवा अशा लोकांना पाठिंबा घालणारी काही नराधम वृत्तीची लोक आहेत त्यांच्या नांग्या वेळीच ठेचल्या पाहिजे, तर आपला समाज सुरक्षित राहील। आपण एक चांगल्या समाजाचे घटक आहोत, आमच्या दाराशी कधी अशी घटना आली नव्हती, पण ही वृत्ती वेळीच ठेचली पाहिजे, त्या नागाच्या नांग्या वेळीच ठेचल्या पाहिजे। अशा आशेनं आज आम्ही तहसीलदार साहेबांकडे आलो, कुंडल पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे आणि सर्वांना विनंती केली की आपण कठोरातले कठोर कारवाई करावी। धन्यवाद।